तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं हवामान अपडेट्स या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाने उघडीप दिली असून 2 ते 3 दिवसापासून विश्रांती घेतलेला पाऊस आता पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे। आज मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। मान्सूनने परतीच्या पावसाला सुरुवात केलेली असून आज मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये आपल्याला जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे। तर सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि पुणे या जिल्ह्यांमध्ये येत्या 2 दिवसात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे। त्यामुळे या जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात देखील आपल्याला आज आणि उद्या जोरदार पावसाची शक्यता पाहायला मिळते। मुंबईसह उपनगरात दिवसभर ढगाळ वातावरण राहणार असून पावसाच्या मोठ्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे। दुसरीकडे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये रिमझिम पावसाची शक्यता आहे। मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर आणि पुणे या जिल्ह्यांमध्ये येत्या 2 दिवसात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे। तर या जिल्ह्यांना देखील पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। शेतकऱ्यांनी मशागतीची कामे लवकर करून घ्यावे असा सल्लाही देण्यात आलेला आहे। नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात देखील आज आपल्याला जोरदार पावसाची शक्यता आपल्याला मुंबईसह उपनगरात दिवसभर आपल्याला मोठा पाऊस झालेला पाहायला मिळेल। अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी देखील कोसळण्याचा अंदाज आहे। दुसरीकडे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये आपल्याला रिमझिम पावसाची शक्यता पाहायला मिळते। तर मित्रांनो, ही होती हवामानाबद्दल छोटीशी माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। धन्यवाद। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये।